नमस्कार, नम्रताज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवूया तिरंगी बर्फी, जी अगदी कमी साहित्यात व छान अशी बनते। तर त्यासाठी इथे मी पॅनमध्ये घेतलेलं आहे 150 ग्राम तूप आणि ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे 200 ग्राम मैदा आणि गॅस स्लोच ठेवायचा आहे। स्लो गॅसवर आपल्याला मैदा चांगला तुपात भाजून घ्यायचा आहे। गॅस जरा पण फास्ट करू नका, नाहीतर आपला मैदा सगळा करपून जाईल। आता मैदा चांगला भाजून झालेला आहे, ते साईडला ठेवूया आणि एका दुसऱ्या पॅनमध्ये आपण घेणार आहोत साखर। 150 ग्राम साखर घेतलेली आहे मी। ह्याच्यात आपण अर्धा कप पाणी घालूया व पाक तयार करून घेऊया। आपल्याला एकतारी पाक नाही करायचा आहे। पाण्याला थोडंसं असं चिकट वाटायला लागलं का आपण ह्याच्यात जो मैदा भाजून घेतलेला आहे तो सर्व ओतायचा आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला मैद्यातल्या सर्व गुठळ्या अशा फोडून घ्यायच्या आहे आणि गॅस स्लोच ठेवायचा आहे, नाहीतर आपला मैदा सर्व करपून जाईल। बघा, सगळ्या गुठळ्या मी फोडून घेत आहे। तुम्ही बर्फी बनवून बघा, फार छान लागते, चवीलाही फार छान लागते आणि रिपब्लिक डेच्या हिशोबाने मी हे बनवलेले आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रताज किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा। बघा, आपला मैदा चांगला आता तूप सोडायला लागलेला आहे। आपण अजून 2 मिनटं मैदा असंच भाजून घेऊया व आता आपण गॅस बंद करूया। आता मैदा जरा 2 मिनटं असं थंड झाला का आपण ह्याला 3 भागांमध्ये बाउलमध्ये काढून घेऊया। आता आपल्याला हे झटपट काढून घ्यायचं आहे बाउलमध्ये, नाहीतर मैदा आपला जास्त सुकत जाईल। आणि ह्याच्यात मी फूड कलर घालत आहे। इथे मी ग्रीन कलर घातलेला आहे। मी चिमूटभरच घेतलेलं, त्याच्यात मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि इकडे मी घालत आहे ऑरेंज फूड कलर, त्याच्यातही मी पाणी घातलेलं आहे। आता इथे मी ट्रे घेतलेली आहे, त्याला मी तूप लावून घेतलेलं आहे। तर आपल्याला झटपट सगळं असं ह्याच्यात सेट करून घ्यायचं आहे, कारण मैदा आपला आता ड्राय होत चाललेला आहे, सेट होत चाललेला आहे तो। तर हे सर्व मिश्रण आपण एकमेकावर असे लेअर लावून घेऊया व आपल्याला हे सर्व थंड होईपर्यंत एका साईडला ठेवून द्यायचं आहे। फ्रीजमध्ये वगैरे ठेवू नका सेट व्हायला, अर्धा 1 तासात चांगलं हे सेट होऊन जाईल। बघा, छान असं सेट झालेलं आहे, मस्त असा रंग पण आलेला आहे। आता ह्याला आपण कट करून घेऊया। बघा, किती सॉफ्टली एकदम पीस कट होत आहेत। दिसायला तर अगदी सुंदर दिसत आहे। बघा, आपला तिरंगी मिठाई किती छान झालेली आहे। तुम्ही अवश्य ही बनवून बघा आणि चवीलाही फार छान लागते।